नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी अशा तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या संवर्गांसाठी या पदांसाठीची मेगा भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालाची वाट उमेदवार पाहत आहेत. जवळजवळ पाहू शकतात 10 तारखेला चालक पदासाठीचा याच भरती परीक्षेमध्ये जी या चालक पदासाठीची झाली होती, तर वाहन चालक पदासाठीचा निकाल हा जाहीर झाला होता आणि तो निकाल लागून जवळजवळ आज 8-9 दिवस झालेले आहेत. तरीसुद्धा अजून बाकीच्या पदांसाठीची अपडेट आलेली नाही आहे. अधिकृत कोणत्याही पद्धतीची अपडेट जी आहे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा जाहीर केली नाही की लिपिक असेल, शिपाई, हमाल, फराश यांचा निकाल कधी लागेल. तर त्या संदर्भात अधिकृत अशी एक महत्त्वाची अपडेट आली की निकाल कधीपर्यंत लागू शकतो. त्याचबरोबर निकाल लागण्यास का उशीर होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. त्याचबरोबर जे उमेदवारांचे गुण आहेत, या गुणांसंदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर अशाच सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल आणि फराश आणि लिपिक या चालक पदासाठीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे बाकी राहिलेली जी पदे आहेत, निकालाबाबत हजारो उमेदवार प्रतीक्षा करत आहेत. आजची तारीख 19 जून 2026 संध्याकाळ. अजूनही निकाल लागलेला नाही आहे. फक्त चालक पदासाठीची यादी आलेली आहे, शॉर्टलिस्ट. त्यांचीसुद्धा पुढची जी प्रक्रिया आहे, म्हणजेच त्यांची जी कागदपत्र पडताळणी असेल किंवा कौशल्य चाचणी असेल, ड्रायव्हिंग टेस्ट असेल, ही कधीपर्यंत होईल याचंसुद्धा वेळापत्रक अजूनही वेबसाईटवर आलेलं नाही आहे. तर 19 जून आजची तारीख. तर विविध माध्यमं, त्याचबरोबर अधिकृत जी सूत्र आहेत, यांच्यामार्फत जे शासकीय अधिकारी असतील मुंबई उच्च न्यायालयाचे, यांच्यामार्फत जी माहिती मिळाली, चर्चा अशी सुरू आहे की 19 ते 20 जून दरम्यान, म्हणजे आज आलेलं नाही आहे, आज संध्याकाळपर्यंत यादी जर लागली तर लागू शकते. म्हणजे सगळ्या पदांसाठी लागली नाही तर लिपिक किंवा शिपाई, हमाल, फराश या दोन्हीपैकी एकासाठीची यादी लागू शकते. आणि आज जर आली नाही तर उद्या 100% येण्याची शक्यता आहे. कारण 20 जून दरम्यान काही निकाल जाहीर होऊ शकतो. म्हणजे दोन्ही पदांसाठी एकत्रित येणार नाही आहे. एकतर लिपिक पदासाठीचं होईल किंवा शिपाई, हमाल, फराश या 3 पदांपैकी, म्हणजे 2 पदांपैकी एकाचाच निकाल हा उद्या, आज किंवा उद्या लागण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर पुढं परत 4 ते 5 दिवसांच्या अंतराने दुसरा जो पद आहे, पोस्ट आहे, याचा निकाल जाहीर होऊ शकतो. जर या कालावधीत निकाल लागला नाही तर पुढील शक्य कालावधी पुन्हा एक 2 ते 3 दिवसांच्या सुट्टीचा कालावधी असेल. त्यामुळे डायरेक्टली 23 ते 24 जूनच्या पुढे हा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याची तारीख महत्त्वाची आहे. कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या हा निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा मुंबई उच्च न्यायालयाने केलेली नाही आहे. तर चालक पदाचा निकाल हा जाहीर झालेला आहे. आपण पाहिलेला आहे चालक पदासाठीचा. पण परंतु कोणता निकाल राहिला आहे तर लिपिक राहिला आहे. शिपाई, हमाल आणि फराश या पदांचे अंतिम निकाल अद्याप प्रतीक्षेत आहेत, बाकी आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर नियमित लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आपण तुमच्यासाठी हे काम करत असतो. ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. तर त्यासुद्धा आपण तुमच्यापर्यंत निकाल लागल्यानंतरनं लगेचच ही अपडेट पोहोचवणार आहोत, सगळ्यात अगोदर, सगळ्यात फास्ट. तर यामध्ये पाहू शकता, आता कट ऑफबाबत बोलायचं झालं तर लिपिक पदासाठी आपण पाहिलं होतं की 1332 इतक्या जागा असल्याने कट ऑफ हा तुलनेनं कमी राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण यामध्ये जर पाहिलं तर किती गुणांसाठीचा पेपर झाला होता, 90 गुणांच्या पेपरमध्ये 55 पेक्षा जास्त, 55 ते 60 गुण मिळवणारे उमेदवार सेफ झोनमध्ये असेल, म्हणजे त्यांचं यादीमध्ये नाव हे येऊ शकतं. महत्त्वाची गोष्ट अशी की या भरतीमध्ये कोणतंही आरक्षण नव्हतं. कोणताही प्रवर्ग असू द्या, तुम्हाला चांगले गुण असतील तुम्हाला संधी हे मिळणार आहे. कमी गुण असले आणि तुमचा कोणताही प्रवर्ग असेल तर त्याची सूट किंवा त्याचा फायदा या ठिकाणी मिळणार नाही आहे. तर 55 पेक्षा जास्त गुण हा सेफ झोन मानला जातोय. शिपाई, हवाल आणि फराश या पदांसाठी 30 गुणांचा पेपर होता आणि या पदांसाठी 19 ते 24 गुणांचा सेफ झोन, सुरक्षित झोन मानला जातो.
अर्थात अंतिम कट ऑफ निकाल आणि निवड प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे. त्यानंतरनं चालक पदासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे. चांगला निकाल लागलाय, कट ऑफ सुद्धा चांगली लागले, कारण भरपूर उमेदवारांना जवळ मुंबई उच्च न्यायालयासाठीच्या सीटसाठी पाहिलं तर 37 जागा 672 उमेदवारांना संधी मिळालेली आहे. शॉर्टलिस्टमध्ये यादीमध्ये नाव आलंय. पुढची प्रक्रियाबाबत लवकरच अपडेट येईल. त्यामुळे चालक पदासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे. तुम्हाला तुमचे गुण माहीत आहेत, किती गुण मिळालेत, आणि गुण जरी दर्शवले नसले तरी तुम्हाला अंदाज आहे तुमचं किती गुणांवर शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. याच पद्धतीने जर पाहिलं तर लिपिक, शिपाई, हमाल आणि फराश या सगळ्या पदांसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्ट जाहीर होईल. मात्र त्यामध्ये सुद्धा उमेदवारांचे मार्क्स दिसणार नाहीयेत अशी शक्यता आहे. लवकरच ते सुद्धा स्पष्ट होईल, क्लिअर होईल. पुढे पाहूयात काही उमेदवारांनी परीक्षेतील काही प्रश्न, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कट ऑफ का कमी जाऊ शकतो, कारण या परीक्षेमध्ये काही प्रश्न हे चुकीचे होते किंवा गोंधळ म्हणजे कन्फ्युजन प्रश्न होते, आणि असल्याचा जो मुद्दा आहे हा मुद्दा पुढे केला होता. आणि हा सुद्धा एक कारण आहे की जो निकाल आहे हा निकालाला थोडासा जास्त वेळ लागतोय. हे सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाची वेबसाईटसुद्धा अपडेट करण्यात आली आहे. नवीन वेबसाईट सुरू झाली, जुनी वेबसाईट जी चालू आहे, परंतु नवी वेबसाईट आत्ता सुरू झालेली आहे. तर या दोन गोष्टीसुद्धा आहेत, निकाल उशिरा लागण्यासाठी कारणीभूत आहेत. तर तुम्ही उत्तर तालिकेमध्ये पाहिलं प्रश्नांसंदर्भात, तर त्याच्यामध्ये चेंजेस, सुधारणा करण्यात आली असली तरी अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये 1 ते 3 गुणांची वाढ जी आहे ही होऊ शकते, आणि या कारणामुळे कट ऑफ हा बदल होऊ शकतो आणि पुन्हा कट ऑफ जो आहे हा कमी होऊ शकतो. चांगले गुण उमेदवारांना मिळू शकतात. प्रत्येक उमेदवाराचे समजा 20 गुण असतील तर 20 गुणांमध्ये अजून 2 ते 4 गुणांनी 24 गुणांपर्यंत हे जाऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुमचे गुण हे सेफ झोनच्या आसपास असतील किंवा चांगले असतील तर निराश होऊ नका. आपण जो सेफ झोन सांगितलाय त्या उमेदवारांनी निकाल येईपर्यंत वाट वाट पहा, निकाल चेक करा, आणि जी काही कागदपत्रं असतील त्याचबरोबर जी काही तयारी असेल ही तयारी तुमची चालू ठेवू द्या. कागदपत्र पडताळणी असेल, त्याचबरोबर मुलाखत असेल, याची तयारी चालू ठेवा. महत्त्वाची सूचना म्हणजे अंतिम कट ऑफ आणि निवड यादी फक्त अधिकृत मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर, जी की नवीन अपडेटेड वेबसाईट आता सुरू झाले त्या वेबसाईटवर येईल. नियमितपणे चेक करा. तुमच्यासाठी सुद्धा आपण हे अपडेट चेक करत असतो. तुमच्या मते लिपिक, शिपाई किंवा इतर पदांचा जो कट ऑफ आहे हा किती जाऊ शकतो? तुमचे गुण कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्या उमेदवारांना सुद्धा समजेल आणि आपल्याला सुद्धा अंदाज येईल की कशा पद्धतीने कट ऑफ हा जाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.